पुणे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री काही युवकांकडून या ठिकाणी पार्टी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी अशा पद्धतीने या पार्टीचं नाव होतं आणि एका आलिशान बंगल्यामध्ये ही पार्टी सुरू. पुणे टीमनं या ठिकाणी छापा टाकला. जवळपास 100हून अधिक मुलं मुली या ठिकाणी करत. तर आपण इथं बघितलं तर दारू आणि त्याचबरोबर काही अंमली पदार्थ देखील या ठिकाणी कन्झ्युम केल्याची प्राथमिक माहिती. आणि जर आपण इथं आतमध्ये बघितलं तर आलिशान हा बंगला आहे ज्या ठिकाणी ही पार्टी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. आपण पूल देखील बघतोय, मुलं मुली या ठिकाणी एन्जॉय करत होते. आणि त्याचवेळी रात्री उशिरा पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी टाकलेली आहे. आपण बघतोय स्विमिंग पूल आहे, या ठिकाणी देखील जोरदारात लाऊड साऊंड लावून या ठिकाणी ही पार्टी एन्जॉय केली जात होती. क्राईम ब्रांचची टीम जवळपास 100हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. आणि आपण बघतोय अजूनसुद्धा काही विद्यार्थी या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आहे. कसून चौकशी सुरू आहे. जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. खरं तर पोलिसांनी ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे, पुण्याच्या लगत अर्थात ही पार्टी कशा पद्धतीने ऑर्गनाईज झाली, फक्त सोशल मीडियावर या पार्टीच्या संदर्भातली माहिती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय अशा पद्धतीने थेट पोलिसांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण बघतोय वेगवेगळे अल्कोहोल्सचे बॉटल असतील, इतर काही गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर पोलिसांची टीम या ठिकाणी पूर्ण पंचनामा करताना दिसत आहेत. सर, काय काय नक्की या ठिकाणी सापडलं? ऑर्गनायझरला आपण ताब्यात घेतलंय? ऑर्गनायझरवर कारवाई चाललेली आहे आणि तुम्हाला वरिष्ठ सगळी माहिती देतील. मॅडमनी सांगितलंय की दोन ऑर्गनायझर होते, त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. काय प्राथमिक सर कशा पद्धतीने ऑर्गनाईज झाली पार्टी? इथं वरिष्ठ अधिकारी हजर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल, आपण त्यांच्याशी बोलू शकता. अर्थात क्राईम ब्रांचचे अधिकारी या ठिकाणी आहे. अचानक त्यांनी या ठिकाणी छापा टाकला आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो या टेबल्सवर या पूर्ण दारूच्या मोठा स्टॉक या ठिकाणी आहे. काही अंमली पदार्थ देखील पोलिसांना या ठिकाणी सापडलेले आहेत. नक्की हे विद्यार्थी फक्त जे लोक या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलेले होते, फक्त पुण्यातूनच नाही तर लोणावळा, मुंबई आणि इतर शहरातून देखील या ठिकाणी हे सगळे लोक आलेली होती. हे यातील बरेच लोक सध्या पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत. आणि आपण बघू शकतो हे आलिशान बंगला या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ही कारवाई सध्या सुरू आहे. सर, काय नक्की माहिती आहे? आपण बघतोय सगळं काही साऊंड सिस्टम असेल, या पार्टीला एक वेगळ्या पद्धतीने नाव देण्यात आलेलं होतं. आणि काय नक्की समोर येते सर, आता काय माहिती आहे? या संदर्भात आमच्या वरिष्ठांनी ऑलरेडी मीडियासमोर बाईट दिलेली आहे. सर, आता आपण बघतोय आतमध्ये आल्यानंतर खूप काही दिसतंय. म्हणजे तुम्ही जे रेट टाकली त्याच्यामध्ये अल्कोहोलचे बॉटल्स आहेत, काही गांजा देखील या ठिकाणी सापडलेला आहे, हे देखील माहिती आहे. म्हणजे स्वतः कमिशनर्स आहे. म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. विद्यार्थी एवढे मोठ्या संख्येने येतात आणि अशा पद्धतीने एका बंगल्यात ही खाजगी पार्टी ऑर्गनाईज करणं. या संदर्भात ऑलरेडी बाईट दिलेली आहे मीडियासमोर आणि आम्ही या ठिकाणी कारवाई केलेली आहे ऑलरेडी. पंचनाम्यात काय काय समोर येते? कारण तुम्ही स्वतः फील्डवर आहात आणि पंचनामा करतायत. रात्री लेट ही रेड आहे क्राईम ब्रांच टीमकडून. पंचनामे यामध्ये असं येतं की दारूचा परवाना नसताना सुद्धा त्यांनी टाईम एक्सिड केलेला आहे. त्यांच्याकडे परमिट जे होतं ते फक्त काल रात्री 11:30पर्यंतचं होतं. त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी 2-2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी ते आस्थापना चालवलेली आहे. त्याच्यानंतर काही NDPSचे थोडेसे ट्रेसेसमध्ये आम्हाला काही मटेरियल मिळालेलं आहे. त्याबरोबर इतर काही युवक युवती साधारणतः त्यांचे आमचं टोटल आणि पंचनाम्याची कारवाई चालू आहे. तर 49 युवती आणि 103 युवक मुलं पुरुष मिळालेले आहेत. तर त्यातले 23 आम्हाला दारूमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांची मेडिकलला आम्ही पाठवलेलं आहे. आणि बाकी मग आम्ही साऊंडचं मटेरियल, लिकर, शॉपिंग मशीन्स वगैरे गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहेत. सर, हे सगळे फक्त पुण्यातूनच आहे का इतर शहरातून सुद्धा आलेले आहेत? त्याबद्दल आमची अजून चौकशी चालू आहे. पत्ते आणि व्हेरीफाय करून आम्ही सर, आपण ऑर्गनायझरवर गुन्हा दाखल केला आहे, काय प्रोसेस आहे पुढे? ऑर्गनायझरवर गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यांनी जागा प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. सर, शहरामध्ये हे कुठंतरी आपण रोखण्याचा प्रयत्न करतो कारण हे शिक्षणाचं माहेरघर आहे. अशा पद्धतीने धांगडधिंगा आणि पार्टी, दारू आणि नशेचे पदार्थ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर थेट मुलं आउटस्कर्ट्समध्ये अशा पद्धतीने बंगले रेंट घेऊन हे ऑर्गनाईज करतायत पार्ट्या.
ज्या ठिकाणी असं आढळून येत आहे त्या ठिकाणी आपण कारवाई करत आहोत. पण सगळीकडेच असं घडतंय ह्या कन्क्लुजनला आम्ही आतापर्यंत आलो नाही आहे. त्याबद्दल आमचा तपास चालू आहे. कसं कळालं या सगळ्यांना की इथं पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे, ही पार्टी आपल्याला इथं जायचं आहे एवढ्या वाजता एवढ्या दिवशी? हे ऑनलाईन माध्यमातून एकमेकाशी कॉन्टॅक्टमध्ये असतात. बाकी वेगळे वेगळे सोशल मीडिया ॲप्स जे आहेत त्याचा वापर करतात आणि त्याच्या माध्यमातून संपर्क करून बुकिंग घेतात आणि अशा पद्धतीच्या पार्ट्या आयोजित करत असतात. सर, या पार्टीमध्ये नक्की काय होत होतं? पोलिसांनी जेव्हा रात्री इथं रेड टाकली, काय चालू होतं इथं? जेव्हा पोलिसांनी रेड केली त्यावेळेस या ठिकाणी साधारणतः एक 200च्या आसपास युवक युवती, बारटेंडर्स, बाकी बाउन्सर्स, ऑर्गनायझर्स असे लोक होते. साऊंडचा मोठ्या मोठ्यात आवाज चालू होता, डी जे चालू होता, डान्स करत होते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे सर्वसाधारणरित्या जे शोभणार नाही अशा पद्धतीनं त्यांचं डान्स चालू होते. काही युवक नशेच्या अंमलाखाली होते आणि हे दृश्य होतं. त्या पद्धतीनं आम्ही पंचनामा केला आहे. आणि थोडंसं बाहेर सर, हे सगळं काय आहे नक्की? हे पूल काय सांगतंय यामध्ये, म्हणजे काय नक्की चालू होतं? पूल स्विमिंग पूल आहे. त्यानंतर हे फार्म हाऊससारखं लोकेशन आहे आणि या ठिकाणी त्यांचा परवाना होता 1 दिवसाचा. त्याचं लिमिट होतं 11:30पर्यंत. असं दृश्य आहे. या सगळ्या बाकीच्या इतर गोष्टींची जी पोलिसांकडून परवानगी घ्यायची असती ती घेतली गेली होती का यासाठी? या ठिकाणी एक्साईज डिपार्टमेंटची परवानगी होती, पोलिसांची परवानगी नव्हती आणि आम्ही अशा गोष्टी अलाउड नाही करत. त्यामुळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी रेड केलेली आहे आणि ह्या गोष्टीला ऑर्गनायझर नक्की कोण आहे, काय नाव आहे त्याचं आणि काय कारवाई करतोय आपण त्याच्यावर? ऑर्गनायझर जे आहेत 7 लोक आहेत. त्यांच्यावर आपण वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्र दारूबंदी कायदा, नंतर NDPS ॲक्ट आहे आणि ह्या वेगळ्या वेगळ्या BNS आहे, त्याखाली आम्ही वेगळ्या वेगळ्या कलमानुसार कारवाई. हे जे विद्यार्थी म्हणजे लोक मुलं मुली होते त्यांच्यातून काही लोकांना आपण डिटेन केले, थांबवलंय काय? आम्ही 23 लोकांना डिटेन केलं होतं जे स्क्रीनिंगमध्ये आम्हाला अल्कोहोल इन्फ्लुअन्स खाली आढळले. त्यातल्या आम्ही 23 लोकांना डिटेन केलं होतं. त्यांचं मेडिकलसाठी आम्ही त्यांना पाठवलं होतं आणि बाकीचीही आमची चौकशी चालू आहे. अद्याप आमचं सर्च आणि पंचनामा अजून संपलेला नाही आहे. ज्या काय अजून नवीन गोष्टी समोर येतील त्यावेळेस आपण त्याबद्दल. सर, काही अश्लील व्हिडिओ देखील इथं समोर येत आहेत, असं काही घडलेलं सर इथं? याबद्दल काही अश्लील व्हिडिओ याबद्दल तुम्ही सांगताय ज्या पद्धतीने इथं काही ज्या पद्धतीने मुलं मुली होत्या त्या जे कंडिशन्समध्ये होते? नाही, मुलं मुली साधारणतः आजकालचा जो युवक वर्ग ज्या कपड्यामध्ये असतो त्या पद्धतीमध्ये त्या होत्या आणि बाकी इतर डान्स आणि बाकी त्यांच्या. आता सध्या आपण किती लोकांना ताब्यात घेतले, अटक केली असं सांगता येईल? आता सध्या आम्ही 78 लोकांची चौकशी करत आहोत. आणि ऑर्गनायझर लोकांना अटक म्हणता येईल? अटक केलंय आपण नाही, आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. ताब्यात घेत ताब्यात आहेत, आम्ही त्यांची चौकशी करतो. जवळपास जे ऑर्गनायझर्स आहेत त्यातील 2-3 पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावर कसून चौकशी सुरू आहे. त्या कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होतील. मात्र ज्या बंगल्यामध्ये ही पार्टी या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती तिथं आपण आहोत. या आलिशान बंगला आहे. आतमध्ये आल्यानंतर कुणालाही कळणार नाही. जवळच नदी देखील आहे. बंगल्याला लागून आपण जर बघितलं तर इथं पहिले स्विमिंग पूल आहे, एक लॉन आहे मोठं आणि आपण बघतोय रोषणाई करण्यात आलेली आहे. रात्रीच्या वेळी जे लाईट्स लागतात, अर्थात मुलं मुली या ठिकाणी डान्स करत होते, लाऊड म्युझिक होतं आणि त्याचबरोबर बारटेंडर आणि काय लोक आपल्याला जर बघितलं तर तिथं बाउन्सर्स, मुली सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. फक्त पुण्यातूनच नाही तर बाहेरून देखील लोणावळा असेल, मुंबई असेल किंवा इतर शहरातून देखील मुलं मुली या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी, पार्टीसाठी या पद्धतीने आलेले होते. आणि बघतोय आपण टेबल्स वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीने सगळं आपल्याला दिसतंय की खाद्यपदार्थ असतील किंवा ड्रिंक्स असतील, लिकर्स असेल, हे देखील या ठिकाणी दिसतंय. मात्र पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे की अशा पद्धतीने पार्टीज, अनेक व्हिडिओ सध्या समोर येताना दिसत आहेत. शहरावर पोलीस कंट्रोल आणायचा प्रयत्न करतायत जे पार्टीज होतात, पब्स होतात. मात्र दुसरीकडं अशा पद्धतीने ऑर्गनायझर्सकडून या जो बंगलोज आहेत त्या ठिकाणी हे पार्टीज सध्या ऑर्गनाईज केले जात आहेत. आणि अशा पद्धतीने रात्री उशिरा क्राईम ब्रांचला ही माहिती मिळताच क्राईम ब्रांचनी या ठिकाणी छापेमारी टाकत
हे पूर्ण जे जसं सांगतायत की 200 मुलं मुली या ठिकाणी एन्जॉय करत होते, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, कसून चौकशी केली जात होती, त्यांच्याकडे त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे. आणि जे ऑर्गनायझर्स आहेत ज्यांच्याकडून फक्त एक्साईज विभागाकडूनच परवानगी घेण्यात आलेली होती, ते देखील दुपारी 1 वाजल्यापासून तर रात्री 11पर्यंत, मात्र लेट नाईट ही पार्टी सुरू होती. आणि त्यामुळं क्राईम ब्रांचकडून ही पार्टी छापेमारी करत आपण बघतोय मेन्यूसुद्धा कार्ड्स अशा पद्धतीने पडलेले आहेत, ज्याच्यामध्ये पूर्ण ड्रिंक्स, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांनी काही अंमली पदार्थ देखील या ठिकाणी जप्त केलेले आहेत. नक्की पुण्यात चाललंय तरी काय? अनेक वेळा ड्रग्सचे प्रकार समोर आलेला आहे आणि आज पुन्हा एकदा अशा पद्धतीने ही एक वेगळी पार्टी, जे कुठल्या नियमात बसतात हे माहीत नाही, मात्र अशा पद्धतीने छापामारी करत पोलिसांनी सध्या ऑर्गनायझर्सला ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे, त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल. मात्र या बंगल्यामध्ये जर आता परिस्थिती बघितली तर अस्तव्यस्त दारूच्या बाटल्या, वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी दिसत आहेत आणि पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पंचनामा आणि त्याचबरोबर जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. कदाचित जे पार्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत आणि ज्यांचे अंडर एज आहेत, जर त्यांनी लिकर कन्झ्युम केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि त्यांच्या पालकांना देखील या संदर्भात माहिती दिली जाते. अशा पद्धतीने पुण्यात या बंगल्यात लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत लांब आजूबाजूला शांतता आहे, जे घरं जवळ नाही असा हा बंगला आहे आणि फार्म हाऊस आहे, तिथं ही पार्टी सुरू होती आणि त्या ठिकाणीच क्राईम ब्रांचच्या टीमने ही छापेमारी केली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे, लोणीकंद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.